हे शेवटी सरकार हे गेंड्याचं काढायचं आहे. यांचे सर्व अधिकारी आणि हे कर्मचारी हे सगळे भ्रष्ट झालेले. जमावबंदी आयुक्त 26 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता त्या ठिकाणी सर्वांनी जमाव. मंडळी, 4 मे व 9 जून रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जे काही पुण्यातील नवीन प्रशासकीय इमारत आहे म्हणजे जुनं विधान भवन, त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील हवेली तालुका असेल, मुळशी तालुका असेल, महाबळ तालुका असेल किंवा जुन्नर तालुका असेल, या संपूर्ण तालुक्यांमधील विविध शेतकऱ्यांनी एकत्र येत राज्याच्या महसूल मंत्र्यांना एक निवेदन सादर केले होते. त्या निवेदनामध्ये शेतकऱ्यांच्या अशा मागण्या होत्या की ज्या काही पाठीमागील अनेक दिवसापासून पुणे जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांच्या किंवा नागरिकांच्या जे काही महसूल विभागासंबंधित प्रलंबित मागण्या आहेत त्या लवकरात लवकर तात्काळ त्या ठिकाणी सोडवण्यात याव्यात. या नागरिकांच्या मागण्यांना अनुसरून राज्याच्या महसूल मंत्र्यांनी त्या ठिकाणी जे काही प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये आदेश देत दिनांक 16 व 17 मे रोजी या संपूर्ण ज्या काही तक्रारी पाठीमागील प्रलंबित आहेत या हवेली तालुक्यातील जे भूमी अभिलेख विभागाचं उपाधीक्षक कार्यालय या कार्यालयामध्ये तात्काळ स्वरूपामध्ये 16 व 17 मे रोजी निकाली काढण्याचं त्या ठिकाणी आदेश दिले होते. हे महसूल मंत्र्यांनी आदेश देऊन देखील जे काही प्रशासकीय अधिकारी असतील किंवा तत्सम संबंधित जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची या गोष्टीवर कारवाई केली नाही किंवा महसूल मंत्र्यांचे आदेश गांभीर्याने घेतले नाहीत. महसूल मंत्र्यांच्या या आदेशानंतर जे काही पुणे जिल्ह्यातील तक्रारदार संपूर्ण शेतकरी आहेत या संपूर्ण शेतकऱ्यांनी एकत्रित येत भूमी अभिलेख तक्रारदार कृती समितीची स्थापना केली, जी की समिती येत्या 26 जानेवारी रोजी जी काही नवीन प्रशासकीय इमारत आहे आणि जुने विधान भवन या ठिकाणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या संपूर्ण तक्रारींचं लवकरात लवकर निवारण व्हावं आणि ज्या काही प्रलंबित मागण्या त्या प्रलंबित मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी यासाठी आंदोलन करणार आहेत. नक्की आंदोलनाचे मुद्दे काय आहेत, या संपूर्ण शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, हे संपूर्ण प्रकरण काय, हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी हे जे काही शेतकरी आहेत हे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपण नक्की त्यांच्याकडून या संपूर्ण घटनाक्रम काय आणि त्यांच्या मागण्या काय सविस्तर समजून घेऊयात. तुम्ही 26 जानेवारीला आंदोलन करतायत, पुण्यामध्ये आंदोलन करतायत, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करतायत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आंदोलन करायचा निर्णय का बरं घेत? खरं तर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन, या दिवशी कायदे तयार झाले. कायद्याची अंमलबजावणी करण्याचं हे राज्य शासनाचं किंवा केंद्र सरकारचं हे कर्तव्य असतं. परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी न करता पायमल्ली करतात. मागही काही आंदोलन मी केलेली होती, मी उपोषण देखील केलेलं होतं, परंतु त्या उपोषणाला देखील यांनी दखल घेतलेली नाही. मी गेले अनेक 8 ते 10 वर्षाले या बाबतीत पाठपुरावा करतो. त्याच वेळेस मी उपोषण केल्यानंतर अनेक नागरिकांचे मला फोन आले की आमचेही प्रॉब्लेम्स असे येतात. मग मी त्यांना एकत्रित करण्याचं काम केलं होतं, मी आणि काही सहकाऱ्यांनी. परंतु या बाबतीत आम्ही जे निवेदन होतं ते बावनकुळे साहेबांना दिलं होतं, पण बावनकुळे साहेबांनी स्वतः सही करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मान्य जमावबंदी आयुक्त शिवाजी दिवशी यांना सांगितलेलं देखील असताना तात्काळ याच्यावर तुम्ही स्वतः दखल घेऊन याची कारवाईची पूर्तता करावी आणि अशा तक्रारी जर तुमच्याकडे निरसन झाले नाही तर मी स्वतः इथे येऊन मी या कारवाईचं निरसन करीन. तर याबाबत जमावबंदी आयुक्तांनी कुठलीही प्रकारे दखल घेतलेली नसल्यामुळं आम्हाला हे 26 जानेवारीला आम्हाला हे आंदोलन करावं लागते. जमावबंदी आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, नक्की काय काय प्रतिक्रिया आहेत काय? मी अरुण भिकोबा राऊत, लवळे तालुका, मुळशी जिल्हा, पुणे. मी 4 उपोषणं केली. माझी 2006 साली मोजणी केलेली आहे. त्याच्यावर हद्दी चुकीच्या दाखवल्यात. कप्रत बरोबर बनवली, नकाशाप्रमाणे हद्दी चुकीच्या. तेव्हापासून मी 2.5 वर्ष झालं मी आज आटापेटा करतो यांच्याकडे न्याय मागायला, पण तरी सुद्धा ही लोक अजिबात न्याय देत नाहीत मला. तरी मी आता ह्या कृती समितीत मी आता सामील झालोय आणि या आंदोलनात मी म्हणजे उत्साहित आहे की बाबा हे सगळे मिळून आम्ही यांच्याकडनं न्याय घेऊ. आणि ह्यांची जी दादागिरी आहे ही दादागिरी ह्यांच्यावर जे प्रशासकीय राजकीय हात आहे त्यांच्या डोक्यावर, त्यामुळे ही दादागिरी करतात. कुठलेही आमच्या प्रश्नाची उत्तरं देणं यांना हे अधिकारी यांचा बंधनकारक आहे. हे जे की 4 वेळा उपोषण करावं लागतंय, हे उपोषण केल्यानंतर काही तांत्रिक अडचणी येतात का? तांत्रिक अडचणी हे सॉल्व्ह करतच नाहीत माझ्याने अशा अनेक लोकांच्या अडचणी सॉल्व्ह करत नाहीत. आणि ह्यांच्या मागे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की राजकीय हात मोठे आहेत, त्यामुळे हे बेत नाहीत. तुम्ही मरा जगा यांना काही घेणं देणं नाहीये. एकंदरीत या संपूर्ण शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी येत आहेत. नक्की तांत्रिक अडचणी काय आहेत आणि कशा पद्धतीच्या तांत्रिक अडचणी आहेत? तांत्रिक अडचणी म्हणजे जमिनीच्या हद्दी दाखवण्यासाठी ब्रिटिशांनी जे काही पूर्वी मोजणी करून त्याचं रेकॉर्ड तयार केलं की ते रेकॉर्ड म्हणजे प्रत्येक फुटाच्या डिफरंटचं माप त्यांनी लिहून ठेवलं. म्हणजे फुटामध्ये प्रत्येक माप लिहून ठेवलं. त्याचे रेकॉर्ड ह्यांच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असतानाही त्याचा कुठलाही अंमल न घेता जो आर्थिक लाभ देईल त्याच्या प्रकारे हे मोजणीचे नकाशे तयार करून दिले जातात. आणि जो आर्थिक लाभ देणार नाही त्याला कुठले मोजणीचे नकाशे दिले जात नाही. त्याला वेळोवेळी ऑफिस कार्यालयामध्ये एलफाटे मारला होतात. मी स्वतः 2022 पासून 4 वेळा मोजणीचे पैसे भरलेत, माझ्या एकाच गाडाची मोजणी. मला आजपर्यंत एकही नकाशे मिळाला नाही, पण माझ्या लगतधारकांना म्हणजे 2022 पासून माझ्या प्रत्येक लगतधारकांना कमीत कमी 35 ते 40 नकाशे
नकाशे वेगवेगळे तयार करून दिलेत. काय आणि एक तर भूकरमापक असं आहे की त्यांनी माझी जमीन ही दुसऱ्याची दाखवण्याचं त्याच्या लाभात नकाशा तयार करून त्याने नकाशा तयार केला आणि त्याचा लाभ म्हणून त्याच्या मिसेसने त्यांच्यावर पार्टनरशिपमध्ये एक उद्योग सुद्धा चालू केला. कुठेतरी भ्रष्टाचार बोकळल्याचा आरोप आहे का? महाप्रचंड भ्रष्टाचार आहे. म्हणजे जो पैसे देईल त्याच्यासाठी त्याला पाहिजे तसे रेकॉर्ड तयार करून दिले जातात आणि त्या रेकॉर्डचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बांधकाम परवानग्या विक्रीचे व्यवहार केले जातात. हा प्रचंड भ्रष्टाचाराचा हे आणि त्यातनं परत अजून लोकांना विकल्यानंतर मग ते सहानुभूती मिळवतात की एवढ्या लोकांचे तिथं बाधित होत आहेत, एवढ्या लोकांना त्रास होतोय, मग एवढे पैसे इन्व्हेस्ट झालेले आहेत, ह्याच्यामुळे कुठेतरी अजून परत मग त्यातले काही देऊन हे भ्रष्टाचार हेच करता येते पूर्णपणे. माझ्यासोबत महिला देखील आहेत, त्यांची या संपूर्ण प्रकरणावर काय मागण्या आहेत आपण जाणून घेऊया. त्यांचं मत काय जाणून घेऊया. मी मनीषा राजाराम कुंजीर, राहणार लोणी कारवळ. या लोणी कारवळ गावामध्ये क्षेत्र असताना हे मोजणी अधिकारी भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे 2018 रोजी मी मोजणीसाठी अर्ज केलेले होते. परंतु हे जे भ्रष्ट यंत्रणा आहे, हे यंत्रणेने समोरची पार्टी बिल्डर असल्या कारणाने त्यांच्याकडनं पैसे खाऊन यांचं गेंड्याचं कातड आहे सगळ्या शासकीय यंत्रणेचं. त्यांनी 18ची मोजणी माझी न करून देता 24मध्ये केली. परंतु जे बिल्डर आहेत ते त्यांना पैसे देतात, गडगंजी स्वरूपामध्ये पैसे मिळतं. हे एक मोजणी अधिकाऱ्यांचा पैसे कमावण्याचा स्रोत आहे. त्या कारणामुळे त्यांनी माझी मोजणी 18ची असताना ती 2024मध्ये केली. परंतु बिल्डरने मध्येच अर्ज केले तर ती मोजणी त्यांनी त्यांची 22मध्ये लगेच करून दिली. तर एकच क्षेत्र, एकच बाउंड्री, एकच सर्वे, याच्यामध्ये ह्या मोजणी अधिकारी कर्मचाऱ्यांनी 2-2 प्रती बनवल्यात. तर त्यासाठी मी या मोजणी अधिकारी कार्यालयाकडं की जी बिल्डरची प्रत आहे ती रद्द करावं म्हणून खूप अर्ज केलेत, मागणी केलीत, 1 दिवसाचं उपोषणही ठेवलं होतं. परंतु यांना कुठल्याही प्रकारची यांनी दखल घेतलेली नाही. कारण ही यंत्रणा पूर्णपणे भ्रष्ट आहे. ती ह्या सामान्य जनतेला किंवा कुठल्या शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाहीये. यांच्या पुढं फक्त एकमेव म्हणजे पैसाच दिसतो. तर मी एक महिला आहे, जवळजवळ नाही म्हटलं तरी मला कमीत कमी 3 तासाचा प्रवास करत ह्या मोजणी कार्यालयात यावं लागतं. तर मी 2018 ते आता 25 या पूर्ण कालावधीमध्ये इथं पाठपुरावा केलेला आहे, पण न्याय मिळाला नाही मला. 7 ते 8 वर्ष तुम्ही पाठपुरावा करताय. हो, परंतु याच्यामध्ये मला न्याय मिळालेला नाही. नियमाप्रमाणे तर- 1 ते 1.5 महिन्यामध्ये मोजणी व्हायला पाहिजे, परंतु 1.5 5 वर्ष महिना- मोजणी व्हायला लागली. 1.5 महिन्याच्या मोजणीला मला 2 वेळा पैसे भरावे लागलेत. म्हणजे माझं आर्थिक नुकसान केलंय, मानसिक केलंय, शारीरिक केलंय. आणि हे सर्व बिल्डर लॉबीला पाठिंबा देतात. याच्यामध्ये राजकारणी, बिल्डर, काही पोलीस अधिकारी, ह्या सगळ्या यंत्रणेमुळे मला एवढा त्रास झालेला आहे. त्यामुळे मी हे जे काही कृती समितीने आंदोलन केलेले आहे 26 जानेवारी 26 रोजी, त्यामध्ये मी सहभागी आहे. आणि इतर काही महिलांना जर यामध्ये अधिकाऱ्यांच्या मार्फत यांच्यावरती अन्याय झाला असेल तर त्यांनी या समितीकडे संपर्क साधावा. दादा, नक्की मागण्या काय आहेत आणि आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय आहेत? भूमी अभिलेख विभागाने किंवा महसूल विभागासाठी आम्ही आमच्या कृती समितीमार्फत 4 जानेवारी रोजी यांना हे मागण्या दिल्या होत्या. आमच्या प्रमुख 32 मागण्या आहेत. त्याला मुदत दिली होती 20 जानेवारीपर्यंतची. आजपर्यंत यांनी कुठलाही त्याच्यावर निर्णय घेतला नाही. म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतंय 26 जानेवारी 26 रोजी. संपूर्ण पुणे जिल्ह्यातील जे काही शेतकरी बंधू आहेत हे 26 जानेवारी रोजी आंदोलन करतायत. आंदोलनाचं स्वरूप देखील तीव्र आहे. 4-5 वाजता उपोषण करून देखील त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाहीये. नक्की आंदोलन करताय, तक्रारी आहेत, वाटतं का प्रशासन या तक्रारी मान्य करेल आंदोलनामध्ये? आता मी स्वतः कुणाल अष्टेकर, माझी ह्या भूमी अभिलेखच्या विरुद्ध FIR सुद्धा झालेली आहे, ज्याच्यामध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात लाच मागितली गेली आणि 2 वेळा मी मोजणीचे अर्ज भरले. दोन्ही वेळेस मला कप्रत दिली नाही आणि माझे जे लगतधारक आहेत यांना वहिवाटीच्या मोजण्या करून दिल्या. त्यात एका मोजणीमध्ये तर माझं क्षेत्र दुसऱ्याचं क्षेत्र जे आमच्या क्षेत्रापासून दूर आहे, 4 प्लॉट पलीकडे ज्या माणसाचा प्लॉट येतो, तर त्याची जमीन त्यांनी माझ्या हद्दीत दाखवली. म्हणजे एवढा बनावट नकाशा तयार केला आणि हे केवळ फक्त मी यांना पैसे न दिल्यामुळं. तर सांगायचं हे काय की हे बनावट नकाशे, फॉर्जरी नकाशे जे आणि वहिवाटीच्या मोजण्या ज्या शासन मान्य नाहीत अशा चुकीच्या मोजण्या करून लोकांना वेठीस धरतात. आणि नागरिकांना ज्यांना ह्या अशा मोजण्यांमुळे त्रास होतो की हे बाजूचे इतर लोक त्या मोजण्यांचा गैरफायदा घेऊन अतिक्रमण करून तुमच्या प्रॉपर्टीमध्ये बांधकामं सुरू करतात. तर हे सगळं हाणून पाडण्यासाठी आम्हाला ते अपील करायला लावतात आणि अपील करून मोजण्या ह्या रद्द करायची मागणी करायला लावतात. जी मोजणी, जी वहिवाटीची मोजण्याची पद्धत ही जी शासन मान्यच नाहीये, तर त्याच्यावरती अपील तुम्ही कुठल्या कायद्याने घेता? किती रुपयाची लाच मागितली तुमच्याकडे? मला 50 लाख रुपये लाच मागितली होती आणि केवळ मी पैसे न दिल्यामुळे आजपर्यंत मला माझी कप्रत दिली नाही. याच उलट माझे जे लगतधारक आहेत त्यांना कप्रत दिल्या गेलेल्या आहेत, बनावट नकाशे बनवून दिले गेलेले आहेत
जे सांगायचा हेतू आहे की हे पैशानीच फक्त जे पैसे दिले त्यांनाच ते हे करतात. आणि आजपर्यंत 2 वर्ष झाले मी ह्या बनावट नकाशे रद्द करण्यासाठी त्यांच्याकडे तक्रार करत आहे, तरी त्याची दखल घेतली जात नाहीये. स्वतः महसूल मंत्र्यांनी 3 वेळा माझ्या याच्यावरती शेरे करून दिलेले आहेत की तत्काळ याच्यावरती कारवाई करावी, ऑर्डर करावी. आणि याला स्वतः जमाबंदी आयुक्त उपस्थित होते आणि त्यांनी दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी 8 दिवसामध्ये यांचे सगळे प्रश्न सोडवतो. अद्यापही 1 वर्ष होत आलं, जमाबंदीने त्यांचा शब्द पाळलेला नाही, कुठलंही काम कार्यवाही केलेली नाही. दादा मी तुमच्याकडे परत होतोय, नक्की आंदोलनाची वेळ काय असणार आहे आणि तुम्ही काय आवाहन करा शेतकऱ्यांना? जे मोजणी खात्याशी व्यथित बाधित झालेले, ज्यांना खोट्या मोजण्या दिलेल्या आहे, हे शेवटी सरकार हे गेंड्याचं काढायचं आहे. म्हणजे जे प्रशासन आहे, मोजणी अभिलेख, भूमी अभिलेख, यांचे सर्व अधिकारी आणि हे कर्मचारी हे सगळे भ्रष्ट झालेले आहेत. हे कुणालाच न्याय देऊ शकत नाही. म्हणून ह्याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातली तमाम जनतेला मी सांगतो, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला असं आवाहन करतोय की जमाबंदी आयुक्त 26 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता त्या ठिकाणी सर्वांनी जमाव. आणि त्याच प्रकारे हे आंदोलन हे जे करणार आहेत ते तीव्र करणार आहे. 4 वेळा उपोषण केलेत, 100-150 किलोमीटर अंतरावरून पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी या शेतकऱ्यांना यावं लागतंय. ताई आहेत माझ्यासोबत, त्यांनी जवळपास 7 ते 8 वर्षापूर्वी तक्रार केली होती. नियमानुसार 1 ते 1.5 महिन्यामध्ये मोजणी पूर्ण व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त 3 महिने. परंतु कुठल्याही प्रकारचं दिलासा देण्याचं किंवा त्यांचं काम करण्याचं काम या प्रशासनाकडून झालेलं नाही. काही शेतकऱ्यांकडून 50-50 लाख रुपयांची लाच या सरकारने मागितलेली आहे. शेतकऱ्यांचा स्पष्ट आरोप आहे की हे गेंड्याचं कातडीचं सरकार आहे. या सरकारने हे कुठे ना कुठेतरी महाराष्ट्र शासन असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल, या संपूर्ण शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुठे ना कुठेतरी कमी पडली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्राचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी हे जे सरकार आहे किंवा हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, या शेतकऱ्यांना न्याय देणार आहेत की नाही, की या शेतकऱ्यांना पाठीमागील 4 वेळा ज्याप्रमाणे उपोषण केलं त्याप्रमाणे अजून एकदा देखील आंदोलन करण्याची गरज या पुण्यामध्ये पडणार आहे का, हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे. कॅमेरामन आयनसह मी आदित्य, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.